January 2016. Sanika decides to save ₹10, ₹11 on second day. First day ला किती सेव्ह केलं? ₹10. Second day ला किती सेव्ह केलं? ₹11. And 12 on a third day. तिसऱ्या दिवशी किती? ₹12. If she decides to save like this, या पद्धतीनं जर तिनं सेव्ह जर केलं, then on 31st December 2016, what would be her total saving? 31 डिसेंबर 2016 ला तिची एकूण सेव्हिंग किती असेल असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा इथं काय काय आहे आपल्या जवळ ते पाहूया. डिसेंबर 2016 हे लीप इयर होतं आणि अशा वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात आणि लीप इयर मध्ये 366 दिवस आहेत. आता एकूण तिची सेव्हिंग ही 366 दिवसाची आहे. पहिल्या दिवशी ₹10, बघा रफ सांगतो मी तुम्हाला, ₹10. दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12. फरक किती चाला? 1 चाला. मग याच्यातलं फर्स्ट टर्म किती? 10 आहे. डी 1 आहे. आणि किती दिवसाची आहे सेव्हिंग? 366. म्हणजे एन बरोबर 366. बरोबर की नाही? एन ची किंमत आहे, ए ची किंमत आहे, डी ची किंमत आहे. मग तुम्ही एन चं सूत्र यूज करताय. एकूण बचत काढायची ना, एकूण रक्कम काढायची. त्यामुळं आपल्याला एसएन यूज करावं लागेल. आणि एसएन मध्ये काय आहे? ए आहे आणि डी आहे. त्यामुळं एसएन इज इक्वल टू N/2 in bracket 2A plus in bracket N-1 into D. हा फॉर्म्युला आपण यूज करतोय आणि त्याच्यामध्ये किंमत टाकली की एकूण सेव्हिंग येते. आपण माहिती लिहूया अगोदर आणि नंतर पुढे लिहूया. राईट. सानिका सेव्स ₹10. सानिका सेव्स ₹10 on first day. ₹10 on first day, ₹11 on second day, and ₹12 on third day. Therefore 10, 11, 12, dash is a sequence. क्रमिक is a sequence. Now we will write here D is equal to T2 minus T1 is equal to 11 minus 10 is equal to 1. T3 minus T2 is equal to 12 minus 11 is equal to 1. That is, common difference is constant. If common difference constant असेल तर ही सिक्वेन्स काय आहे? एपी आहे. बरोबर की नाही? म्हणून लिहूया आपण दिस एपी. आपलं दिस सिक्वेन्स इज अन एपी. This sequence is an AP. Therefore, A is equal to, right here. Therefore, A is equal to, right? बोलो A is equal to 8, D is equal to काढलं पण 1. D is equal to 1 and N is equal to 366. आणि S काढायचं आपल्याला, सम काढायचं आहे. S 366 is equal to क्वेश्चन मार्क. हे वरचं लिहिलेलं दिसतंय का त्याच्यामध्ये? वरचं बघ दिसतोय ना?
आता एसएन यूज करूया आपण. राईट, एसएन इज इक्वल टू, राईट द फॉर्म्युला. एसएन इज इक्वल टू n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d bracket closed. हा फॉर्म्युला लिहिला तुम्ही. त्यामध्ये लिहूया आपण यस 366 बरोबर 366 by 2 in bracket 2 into a is 10 plus in bracket n minus 1 that is 360 minus 1, 366 minus 1 into d. d किती आहे? 1 आहे. ब्रॅकेट क्लोज्ड. नाउ यस 366 बरोबर 366 भागिले 2 केलं. बे एक बे उरला 1 बॅटी 16 आणि बेत्रिक 6 183 कंसामध्ये. इथं लिहिलं 2 गुणिले 10 20 अधिक 366 वजा 1 केलं 365 गुणिले किती हो 1 म्हणून 183 कंसामध्ये 20 अधिक 365 गुणिले 1 365 1 365 म्हणून इज इक्वल टू 183 इंटू 365 अधिक 20 केलं 385 आणि गुणाकारात शेवटचा मध्ये गुणाकार करा 70,455 करेक्ट 70,455 इथे लिहिलं 70,455 ठीक आहे. आणि हा आहे यस 366. ओके. आणि आता लास्ट आन्सर लिहूया. सानिका सेव SAVED सानिका सेव आणि शेवटच्या ओळीमध्ये क्वेश्चन असतं आणि शेवटच्या ओळीतच उत्तर असतं. व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग असं होतं ठीक आहे. मग आपण लिहितोय सानिकाज टोटल सेव्हिंग वॉज असे करा. Sanika's total saving was 70,455 rupees. 455 rupees. या पद्धतीचं पहिलं उदाहरण झालं. आपण येतोय एक्झाम्पल नंबर 2 कडे. एक्सरसाइज 3.4 या पद्धतीचं उदाहरण आहे आणि सोपं आहे. काय काय दिलं आणि अगोदर आणि काय काय विचारलं ते पाहूया. एका माणसानं बॉरो म्हणजे उसने घेणे कर्जाऊ घेणे हा शब्द आहे. अ मॅन बॉरोज 8,000 अँड बीइंग ऍग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 1,360. एकूण रक्कम त्याने किती घेतली 8,000 आणि ऍग्री झाला तो सहमत झाला. कशाशी सहमत झाला? टोटल इंटरेस्ट 1,360 आणि हे 8,000 एकूण रक्कम इन्स्टॉलमेंट मध्ये देण्याचं त्यानं तो ऍग्री झाला. आता इन्स्टॉलमेंट कसं द्यायचं आहे? इन 12 मंथ 12 महिन्यांमध्ये द्यायचं आहे. प्रत्येक हप्ता प्रत्येक महिन्याला हप्ता द्यायचा आणि एकूण हप्ते किती झाले 12. 12 मंथली इन्स्टॉलमेंट. Each installment being less. प्रत्येक हप्ता हा अगोदरच्या हप्त्यापेक्षा कितीने कमी? लेस दॅन बाय 40. 40 रुपयानं प्रत्येक हप्ता कमी द्यायचा. उदाहरणार्थ मी जर एक हप्ता 100 दिला तर पुढचा हप्ता किती येणार 60. 40 रुपयानं काय करायचंय? तो हप्ता कमी करायचा. Being less, find the amount of first and last installment. हे वाचलं की लगेच तुमच्या लक्षात येईल प्रत्येक हप्त्यामधला फरक कितीचा झाला 40चा झाला. म्हणजे डी बरोबर -40. मग लेस दॅन म्हटलं तर डी -40 घ्यायचा आणि मोर दॅन म्हटलं तर +40 घ्यायचं. तेवढं लक्षात ठेवा ठीक आहे. आता इथं आपल्याला काढायला सांगितलं आपल्याला
पहिला हप्ता म्हणजे ए काढायला सांगितला, बरोबर. अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TN काढायला सांगितलं, म्हणजे शेवटचं TN, आणि पहिला हप्ता काय आहे ए काढायला सांगितला. आता इथं जे दिलेलं आहे ते अगोदर आपण घेऊया. अ मॅन बॉरोज 8,000 अँड टोटल रिपे असेल. आन्सर मध्ये या टोटल रिपे इज इक्वल टू टोटल रिपे इज इक्वल टू त्याचं हा मुद्दल आणि त्याचं व्याज 8,000 प्लस 1,360 रुपये. सगळा बेरीज किती आली? 9,360 रुपये एकूण रक्कम झाली. आता ही रक्कम त्याला 12 हप्त्यामध्ये फेडायची. मग लिहूया इथं इच वाक्य लागलं, इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन, इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन 40. Each installment is less than 40. Therefore, D is equal to minus 40. Each installment is less than 40. Therefore, D is equal to minus 40 झालं. आणि S N म्हणजे S किती हप्त्यामध्ये पडायचा? 12 हप्त्यामध्ये. S 12 is equal to एकूण रक्कम आली आपल्या जवळ. किती रक्कम आहे? 9,360 ही एकूण रक्कम आहे. आणि N बरोबर आहे आपल्याला, N इज इक्वल टू 12. एवढं आपल्या जवळ डाटा आहे आपल्या जवळ. आता हा डाटा यूज करून आपल्याला ए काढायचं आणि TN काढायचं. ओके, आता लिहूया आपण फॉर्म्युला. SN इज इक्वल टू, राईट द फॉर्म्युला. SN is equal to N by 2 in bracket 2A plus in bracket N minus 1 into D bracket closed. आता किंमत ठेवूया. S किती काढायचा आहे? S 12 काढायचा आहे 12 हप्त्यामध्ये. S 12 is equal to हा N by 2 means 12 by 2 in bracket 2 into A. ए म्हणजे पहिला हप्ता, फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायचे आपल्याला, म्हणून 2A ला 2A प्लस इन ब्रॅकेट N 12 minus 1 into D. D is minus 40. Correct. Now S 12 is equal to, इथं आहे हा 12 by 2, त्याला कट केलं किती आलं? 6 आलं. इथं लिहूया 6 इन अ ब्रॅकेट 2A plus 12 minus 1, that is 11 into minus 40 bracket closed. Now S 12 ची किंमत आहे आपल्याकडे 9,360, की नाही? ती किंमत ठेवूया 9,360 बरोबर हा 6 इन अ ब्रॅकेट 2A प्लस 11 गुणिले 40 केला, 11 चौक 44, हा अधिक वजा होईल इथं 440. आता हे 6 इकडे आल्यानंतर कटते का? 6 1 6 उरले किती? 3. ठीक आहे. 6 पंचे 30 उरले 3, 6 6 36. मग 6 इकडे भागिले, इकडे 6 गुणिले, इकडे आल्यानंतर भागले जाते. 9,360 भागिले 6 बरोबर 2A वजा 440. चला कट करा. 6 1 6, त्यानंतर उरले 3, 6 पंचे 30, पुन्हा उरले 3, 6 6 36 आणि हा 0. 1560 झाले. 1560 बरोबर 2A वजा 440.
आता हा -440 आहे आणि इकडे आल्यानंतर तो काय होईल +440 1560 अधिक 440 बरोबर 2 ओके. आता बेरीज करा 1560 अधिक 440 बेरीज केली त्यांची किती आली 2000 का 2000 बरोबर 2 ओके. आता इथं 2 गुणिले आहे ए ला म्हणून आपण म्हणतोय ए बरोबर 2000 भागिले 2 म्हणून ए बरोबर सांगा 1000 म्हणजे पहिला हप्ता फर्स्ट इन्स्टॉलमेंट हे किती आलं 1000. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 आणि आपल्याला काय करायचंय आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचंय म्हणजे टीएन काढायचंय. मग इथे लिहूया फॉर लास्ट इन्स्टॉलमेंट फॉर तुमचा अर्ज लगेच फॉर लास्ट इन्स्टॉलमेंट लास्ट इन्स्टॉलमेंट शेवटच्या हप्त्यासाठी टीएन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन -1 इंटू डी हा फॉर्म्युला यूज केला. आता टीएन हा लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे कितवं इन्स्टॉलमेंट काढायचं आहे 12वं इन्स्टॉलमेंट काढायचं म्हणजे टी 12 काढायचं. टी 12 बरोबर ए जस्ट काढला पण 1000 करेक्ट 1000 अधिक कंसामध्ये 12 वजा 1 गुणिले डी ची किंमत तुमच्या जवळ आहे -40. नाव टी 12 बरोबर हा 1000 अधिक 12 वजा 1 11 गुणिले -40 म्हणून बरोबर हा 1000 अधिक वजा 11 गुणिले 40 11 चौक 44 440 1000 वजा 440 केलं टी 12 बरोबर आवाज बरोबर आहे 560 ओके. आता लास्ट आन्सर लिहूया. Therefore, the first installment is 1000. The first installment is 1000 and the last installment is 560 rupees. 560 rupees. Okay.